BSc ॲग्रिकल्चरमधील सेमिस्टर 3मधील पहिले प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. त्याचे नाव आहे हिस्टोग्रॅम. तर त्यातला पहिला क्वेश्चन पाहूया. त्यात असा डेटा दिलेला आहे की डेली वेजेस एका कॉलममध्ये दिलेले आहेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग नंबर ऑफ वर्कर्स एका कॉलममध्ये दिलेले आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये 0 ते 50चा ग्रुप दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी 8 दिलेली आहे. दुसरा कॉलम 50 ते 100, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 16. आणि तिसरा कॉलम आहे 100 ते 150, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 27. आपण लिमिटेडच डेटा घेऊया जेणेकरून आपल्याला कन्सेप्ट अंडरस्टँड होईल. आता ह्याचे उत्तर काढत असताना खालील प्रमाणे आपण काढूया. हा आपण वाय ॲक्सिस घेऊया, हा आपण एक्स ॲक्सिस घेऊया, हा एक्स हा वाय, इकडे घेऊया डेली वेजेस आणि इकडे घेऊया फ्रिक्वेन्सी. तर पहिला ग्रुप आहे 0, हे ओ ॲक्सिस म्हणजे ओ कोऑर्डिनेट म्हणजे 0 0 पॉईंट असेल. तर तिथून 0 पासून 50 पर्यंत पहिला ग्रुप आहे, 50 पासून 100 पर्यंत दुसरा ग्रुप आहे, 100 पासून 150 पर्यंत तिसरा ग्रुप आहे. इथे स्केलमध्ये आपल्याला एक्स ॲक्सिसची स्केल घ्यायची आहे. त्यात 1 सेंटीमीटर बरोबर 50 युनिट्स आहेत. ठीक आहे. आणि दुसरी आहे ती वाय ॲक्सिसची स्केल आहे. इथे 1 सेंटीमीटर बरोबर 5 युनिट्स आहेत. ठीक आहे. इकडे घेऊया 5, 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने. तर आपल्याला पहिला ग्रुप दिलेला आहे 0 ते 50मध्ये 8 ही फ्रिक्वेन्सी आहे. तर इथे आपण अंदाजाने घेऊया. ही 8 ही फ्रिक्वेन्सी. 50 ते 100मध्ये 16 ही फ्रिक्वेन्सी आहे. इथे आहे 16. ही झाली 50 ते 100मध्ये. 100 ते 150मध्ये 27 आहे. इथे आहे 27. 100 ते 150मध्ये 27. तर हा झाला आपला हिस्टोग्राम. हा आहे तो एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ क्लास इंटरवलसाठीचा हिस्टोग्राम. म्हणजेच काय, तर 0 ते 50 हा झाला पहिला ग्रुप. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अप्पर लिमिट जी आहे म्हणजेच 50 ह्या क्लासची ती ह्या ग्रुपमधून काढून टाकलेली आहे. म्हणजे ही 50 जी आहे ती पुढच्या ग्रुपमध्ये गेलेली आहे, इथं धरलेली नाही. म्हणून आपण असा कंटिन्युअस हिस्टोग्राम काढू शकतो. तर दुसरं इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ डेटासाठी कसा काढायचा हिस्टोग्राम ते पाहूया. दुसरा एक्झाम्पल घेऊया. मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी. त्याच्यामध्ये बघा मार्क्स दिलेले आहेत. ते पहिला ग्रुप 21 ते 30चा, तिथं नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 6. दुसरा ग्रुप दिलेला आहे 31 ते 40चा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 15. तिसरा ग्रुप घेऊया 41 ते 50चा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत 22. ठीक आहे. तर हा आहे इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ डेटा. इथं काय केलेलं आहे, अप्पर लिमिट जे आहे ह्या क्लासची पहिल्या 21 ते 30चे अप्पर लिमिट आहे 30, ती त्याच क्लासमध्ये इन्क्लूड केलेली आहे. आणि दुसऱ्या क्लासमध्ये 30 घेतलेला नाही, म्हणजे ती पहिल्या क्लासची अप्पर लिमिट न घेता पुढचा क्लास चालू केलेला आहे. तसंच इथं 40 ह्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि पुढच्या ग्रुपमध्ये 40 घेतलेले नाही. म्हणजे अप्पर लिमिट जे आहे ना त्याच क्लासमध्ये इन्क्लूड जेव्हा केलेले असते तेव्हा त्याला इन्क्लुझिव्ह क्लास म्हणायचं. तर ह्या क्लासचं आपण हिस्टोग्राम काढूया. चला, हा एक्स ॲक्सिस, हे आहे वाय ॲक्सिस. उत्तरात एक्स ॲक्सिसवर आहे मार्क्स, वाय ॲक्सिसवर आहे फ्रिक्वेन्सी. इकडे बघा स्केल. आता एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 एवढी स्केल आहे, 10 युनिट्स. आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर 5 युनिट्स एवढी स्केल आहे. तर ठीक आहे, हे पाहूया आपण. तर ही स्केल
आपल्याला इन्क्लुझिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, तर इन्क्लुझिव्हला आधी आपल्याला एक्सक्लुझिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते कन्वर्ट करताना असं करूया, 10.5 ते 20.5 घेऊया आणि 20.5 ते 30.5 घेऊया. म्हणजे आपण काय केलेलं आहे, 21च्या अगोदर आपण 0.5 ने गेलेलो आहे आणि 30च्या पुढे आपण 0.5 ने गेलेलो आहे. त्यानंतर 30.5 ते 40.5 घेऊया आपण. ओके. त्यानंतर 40.5 ते 50.5 घेऊया आपण. अशा पद्धतीने आपण इन्क्लुझिव्ह क्लासचं कन्व्हर्जन एक्सक्लुझिव्ह क्लासमध्ये केलेलं आहे. आता बघा, एक्सक्लुझिव्ह क्लासमध्ये 21 ते 30 मध्ये 21, 22, 23 असं